ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। तर अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जो आहे तो आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 22वा हप्ता आताच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला होता। पण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एक काळजी लागून गेलेली होती की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे। कारण पीएम मोदींनी सांगितल्याप्रमाणे 23वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येणार होता। पण शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये आता 23 हप्त्यात काही शेतकरी वगळले जाणार आहेत। आपण तेही जाणून घेणार आहोत। आता सविस्तर अपडेट पण जाणून घेणार आहोत। तारखेबाबतही जाणून घेणार आहोत। काय मोठी अपडेट आलेली आहे पीएम किसान योजनेबाबत ही देखील जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, कोठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या अशा बातम्या फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। आता पुढील म्हणजेच 23 हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। पण शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची रक्कम ही अडकू शकते। त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागतील, तरच तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर त्या प्रक्रिया आता आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर तारखेकडे वळूया। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार लवकरच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नवीन हप्ता जमा करेल। त्यासाठीची तयारी सरकार पातळीवर सुरू आहे। पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी यशस्वीरित्या 22 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये थेट जमा झालेले आहेत। आता शेतकऱ्यांना 23 हप्त्याची प्रतीक्षा आहे। पण या शेतकऱ्यांना हा हप्ता रखडू शकतो, त्यासाठी त्यांना काही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा हप्ता अडकत असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया करायच्या गरजेची आहे। चला प्रक्रियेकडे वळूया। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की कोणते कोणते कारण आहेत त्याकरिता तुमचा हप्ता अडकू शकतो। तर ई-केवायसी अपूर्ण, जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल अथवा ती अपूर्ण असेल तर ही रक्कम थांबवली जाऊ शकते। म्हणजेच ई-केवायसी करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे, तरच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। दुसरी जी प्रक्रिया आहे भूसत्यापन। शेतकरी मित्रांनो, अर्ज प्रक्रियेत जमिनीचा रेकॉर्ड अत्यंत गरजेचा आहे। जर भूसत्यापन प्रक्रिया रखडलेली असेल तर मग पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही दुसरी प्रक्रिया पण तुमची अपूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमच्या बँक खात्यात हा हप्ता जमा होणार नाही। शेतकरी मित्रांनो, तिसरी प्रक्रिया आहे बँक खाते आणि आधार लिंक। शेतकऱ्यांच्या बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। त्यात NPCI मॅपिंग सक्रिय असणे आवश्यक आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँक खाते तुमचे आधार कार्डशी लिंक करून घ्या। आणि शेतकरी मित्रांनो, पात्रता यादीतून कोण बाहेर आहे हेही सांगून देतो। शेतकरी मित्रांनो, जर कुटुंबातील सदस्य हा नोकरीत असेल किंवा सेवानिवृत्त असेल तर या योजनेचा पण लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, ह्याच होत्या ह्या अडचणी। आता आपण तारखेकडे वळणार आहोत। तारखेची वेळ आलेली आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आता तारखेबाबत जाणून घ्यायचं म्हणलं तर तज्ज्ञ आणि काही वृत्तानुसार सरकार जून महिन्यामध्ये शेतीचे बी याने खरेदी करताना 2000 रुपये जमा करू शकते। तर काहींच्या मते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही हप्ता जमा होऊ शकतो। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर ई-केवायसी आणि बँक विवरण पूर्ण करणे गरजेचे आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतो की कोणत्या कारणामुळे त्यांना पीएम किसानचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। पण शेतकरी मित्रांनो, तुमच्या ज्या प्रक्रिया मी सांगितल्याप्रमाणे त्या पूर्ण असतील तर तुमचा हप्ता अडकणार नाही। आणि शेतकरी मित्रांनो, हा हप्ता तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही, कारण की जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये हप्ता मिळू शकतो, नाहीतर या महिन्यामध्ये सुद्धा शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। आणि जर शेतकरी मित्रांनो अशी अपडेट आलेली असेल तर आपल्या चॅनलवरती लगेच पाहायला मिळणार आहे। त्यामुळेच अपडेट पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।